यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। वादग्रस्त डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर सरकार मेहरबान आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण संजीव ठाकूर यांची सोलापूर मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी म्हणजेच डीन पदी वर्णी लागली आहे। ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आलं होतं, तर पुण्यामधील ससून रुग्णालयाचे ते डीन त्यावेळेला होते ज्यावेळेला ललित ठाकूरवर उपचार सुरू होते ससून रुग्णालयामध्ये आणि त्याला आयुष्य आरामाची जीवन जगता येत होतं। 5 स्टार जीवन तो ससून रुग्णालयामध्ये जगत होता असं सगळं संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं होतं। आणि त्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात असताना त्यांना त्या ठिकाणच्या अधिष्ठाता पदावरून तर हटवलं, मात्र त्यांना सोलापूर मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी त्यांची वर्णी लागलेली आहे। त्यामुळे डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर सरकार मेहरबान आहे का असा सवाल उपस्थित होतोय। तर ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांना पदमुक्त केलं होतं आणि संजीव ठाकूर सोलापुरात यापूर्वी 4 वर्ष डीन या पदावर असताना वादग्रस्त ठरले होते, तरी सुद्धा त्यांना सोलापूर मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी त्यांची वर्णी लागलेली आहे आणि त्यामुळे आता टीका होऊ लागली आहे आणि सरकारच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ लागलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।